नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTube चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण सरळ सेवा भरती 2026 साठी म्हणजेच आदिवासी विभाग भरती, त्यामध्ये अजून तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, महानगर परिषद, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सर्वांसाठी आपलं लेक्चर या सगळ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. तर अंकगणिताचे काही अतिसंभाव्य प्रश्न घेऊन येणार आहे खास तुमच्यासाठी. आजचं पहिलं लेक्चर आहे. सगळ्यांनी लेक्चर बघायचंय आणि लेक्चर आवडलं तर लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही कसं लेक्चर होतं ते. चला पटापट लिंक शेअर करा आणि लाईक करून घ्या. सगळ्यांपर्यंत आपले युट्यूबची लिंक शेअर झाली पाहिजे. चला मग करायची सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. जर अधिक म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे भागाकार, भागिले म्हणजे गुणाकार, गुणिले म्हणजे बेरीज असेल तर 16 अधिक 4 कंस पूर्ण भागिले दुसऱ्या कंसात 8 वजा 4 गुणिले 12 अधिक 10 बरोबर किती? त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजे 16 अधिक 4 अधिकच्या ऐवजी त्यांनी काय सांगितलंय तिथं चिन्ह अधिक ऐवजी वजा म्हणजे एका कंसात 16 वजा 4 अधिकच्या ऐवजी काय सांगितलं वजा भागिले भागिलेच्या ऐवजी काय सांगितलं गुणिले म्हणजे गुणिले कंसात 8 वजा 4 वजाच्या ऐवजी काय सांगितलं भागाकार म्हणजेच दुसऱ्या कंसात 8 भागिले 4 कंस पूर्ण गुणिले गुणिले ऐवजी सांगितलं बेरीज म्हटल्यावर करणार प्लस दुसऱ्या कंसात 12 अधिक 10 अधिक म्हणजे काय सांगितलं वजाबाकी म्हणजेच 12 वजा 10 त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण केलं. आता सोडवा. 16 मधून 4 गेले 12 गुणिले 8 भागिले 4 2 अधिक 12 तून 10 गेले 2. मग पहिला गुणाकार 12 दुने 24 24 अधिक 2 किती आलं उत्तर 26. ऑप्शन नंबर 3 किती येणार उत्तर 26. समजलंय? क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पी आणि क्यू यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. तर पी चे आजचे वय किती? पी चे आजचे वय किती? आता ऑप्शन नुसार पण तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. पी चं गुणोत्तर काय आहे आजचं? तर पी चं गुणोत्तर 7 आहे. म्हणजे त्याचं वय जे आहे ते 7च्या पटीतच असणार. 7 ने भाग जाणारी संख्या कोणती? इथं फक्त एकच संख्या दिसते 28 म्हणजे हेच असणार त्याचं उत्तर. कळलं? आता जर इथं समजा 35 असेल 42 असेल तर मग आपल्याला सोडवायला लागेल. वयवारीची ट्रिक आपली लय भारी. पी आणि क्यू आहे. पी आणि क्यू घेतलं. पी चं गुणोत्तर 7 आहे. क्यू चं गुणोत्तर 3 आहे. हे कधीच आहे? आजच. लिहिलं. त्यानंतर 2:1 गुणोत्तर होतं. कधी होतंय? 4 वर्षानंतर. मग कोणाचं वय काढायचंय पीचं? कधीचं? आजचं. मग पीचं आजचं गुणोत्तर 7 घेतलं गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. त्याच्या समोरचं गुणोत्तर 2 आणि 1 आहे त्याच्यातला फरक 1. छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक 7 एके 7 3 दुने 6 यांच्यातील फरक किती? 1 लिहिलं गुणिले किती वर्ष दिसतात इकडे 4 7 चोक 28. डायरेक्ट पीचं जे गुणोत्तर घेणार तुम्ही ते वय भेटून जाणार. क्लिअर आहे? समजलंय? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:1 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 होईल. तर त्यांची आजची वय किती? वयवारी म्हटलं आपली आहे तीच ट्रिक. सगळ्या प्रकारच्या गणितांना लागते. 10 वर्ष आधी असो, नंतर असो, 4 वर्षापूर्वी असो, 10 वर्षानंतर असो. जेव्हाच तुम्ही गुणोत्तर घेणार वय तेव्हाच भेटणार. आता बघा कोण आहे वडील आणि मुलगा? वडील, मुलगा. गुणोत्तर आहे 4:1.
कधीच आहे आजचं, लिहिलं आज. त्यानंतर गुणोत्तर 5-2 कधी होतंय 5-2? तर 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर लिहिलं. मग आपल्याला त्यांची आजची वय काढायची. पहिलं वडील दिलेत म्हणजे पहिलं वडिलांचं आपण वय काढू. मग आजचं वडिलांचं गुणोत्तर आहे 4 गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. त्याच्या समोर गुणोत्तर आहे 5-2 ह्याच्यातला फरक. 5तून 2 गेले 3. 4 गुणिले 3. छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक. 4 दुने 8. 5 एके 5. यांच्यातील फरक 8तून 5 गेले 3 गुणिले किती वर्ष दिसतात 10. 10 लिहिलं. बघा 3 ला 3 गेले 4 10 40. वडिलांचं आजचं वय किती 40 वर्ष. मग मुलाचं किती असणार? वडिलांचं 40 आहे, मुलाचं असणार 10. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. वडिलांचं आजचं वय 40 आणि मुलाचं 10 वर्ष. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 3 मुलांचे सरासरी वय 18 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष असेल? सगळ्यात लहान मुलाचं वय. येईल सोडवता? करा, प्रयत्न करा. नाही जमलं तर मी आहेच. ऑप्शन बघा 9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष, 12 वर्ष. सर्वात लहान मुलाचं गुणोत्तर आहे 2. 2 ने भाग जाणारी संख्या 10 आणि 12 आहे. म्हणजे 9 आणि 11 तर कन्फर्म येणार नाही. 9 आणि 11 कन्फर्म नाही येणार. 2च्या पटीत असणार लहान मुलाचं वय. मग आता 10 आहे की 12 आहे? आता 18 काय आहे? तिघांच्या वयांची सरासरी. मग 18 गुणिले 3, 18 त्रिक 54. तिघांच्या वयांची बेरीज किती असणार? 54 वर्ष. तिघांचं गुणोत्तर आहे 2:3:4. हे 54 बेरीज आहे म्हणून सगळ्यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. मग ह्या 54 ला 9 ने भाग द्या. 9 सक 54. एक भाग बरोबर 6. मग सर्वात लहानचे भाग 2 आहेत. म्हणजे 6 गुणिले 2 12 वर्ष. लहान मुलाचे वय किती असणार? 12 वर्ष. ऑप्शन नंबर 4. कळलं? क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 80 वर्ष होती. तर आजपासून 1 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? ऑप्शन बघा 105, 100, 60 आणि 95. चला काय लिहायचं उत्तर? सोडवा, सोडवा, प्रयत्न करा. 80 वर्ष बेरीज कधी आहे? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी चौघांची 80 आहे. म्हणजे आज किती बेरीज असणार? त्या चौघांचे 5-5 वर्ष ऍड होतील. 4 गुणिले 5. 20 वर्ष ऍड होतील. म्हणजे 100 वर्ष असणार त्यांची आजची बेरीज. किती जण आहेत? 4 बहिणी. चौघ्या बहिणींची आजची बेरीज किती असणार? 100 वर्ष. 1 वर्षानंतर म्हणजे सगळ्यांचं परत एक वय वाढणार. 1 वर्षानंतर किती बहिणी आहेत? 4. मग 1 वर्षानंतर 4. म्हणजे सगळ्यांची बेरीज 1 वर्षानंतर होणार 104. तर इथं ऑप्शन 105 नसून 104 असायला पाहिजे होता. मग चौघांची 1 वर्षानंतर बेरीज किती असणार? 104. ऑप्शन नंबर 1. कळलं का? क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघूयात. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. तर दोघांचे आजचे वय किती? आता 1/3 निम्मे ह्या असे शब्द आले का भरपूर मुलं घाबरतात. काही नाही. ज्याची तुलना केली तो अंशस्थानी, ज्याच्याशी तुलना केली तो छेदस्थानी. म्हणजेच कोणाची तुलना केली? एका मुलाची. म्हणजे मुलाचं वय असणार अंशस्थानी. कोणाशी तुलना केली? वडिलांशी. म्हणजे मुलगा असणार 1 पट आणि वडील असणार 3 पट.
1/3 म्हणजेच वडिलांचे वय मुलाच्या तिप्पट. हे कधीच आहे? काहीच सांगितलं नसेल तर ते समजायचं आजच आहे. पुढे सांगितलं 12 वर्षानंतर मुलाच्या वडिलांच्या निम्मे होतं. म्हणजे मुलाचं एकपट असेल वडिलांचे दुप्पट. झालं का निम्मे? हे कधी होते? 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर. भेटले आपल्याला गुणोत्तर. सोडवा आता. पहिलं कोण आहे? मुलाचं. मुलाचं आजचं वय काढा. मग मुलाचं आजचं गुणोत्तर घेतलं गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. यांच्यातला फरक किती? 1 चा छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक. 2 1 2, 3 1 3, 3 2 गेला 1 गुणिले किती वर्ष आहेत? 12. 12 गुणिले 12 किती आलं? 12 गुणिले 1 किती आलं? 12 वर्ष. म्हणजे मुलाचं आजचं वय 12 असेल तर वडिलांचं तिप्पट म्हणजेच 12 त्रिक 36. म्हणजेच मुलाचं आजचं वय 12 वर्ष, वडिलांचं 36. ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे? समजलंय? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 42 पासून 674 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेची सरासरी किती आहे? सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेची सरासरी. सरासरी म्हणजेच काय? जर सगळ्यांमध्ये फरक समान असेल तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. मग सर्व नैसर्गिक संख्या आहेत. पहिली संख्या 42 प्लस शेवटची संख्या 674 भागिले 2. बेरीज करा. 4 आणि 2 6, 7 आणि 4 11, 1 7, 6 आणि 1 7, 716 भागिले 2. भाग द्या. 2 त्रिक 6, 1 उरला 11 झाले, 2 पंच 10, 1 उरला 16 झाले, 2 आठी 16. म्हणजे सरासरी काय असणार? 358. ऑप्शन नंबर 3. सरासरी काय येणार? 358. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 21 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन बघा. 15 17 19 21 सगळ्याच विषम संख्या आहेत. आता सरासरी म्हणजे काय? मधली संख्या. मग सरासरी 21 आहे, मधली संख्या 21 आहे, ही सुद्धा विषम आहे. एकूण आहेत 5 संख्या म्हणजे 4 राहिल्यात, त्याच्या पुढे 2 संख्या असणार आणि मागे 2 संख्या. मग आपल्याला लहान विचारली. मग 21 च्या आधी 19, 19 च्या आधी 17. म्हणजे सगळ्यात लहान विषम संख्या कोणती येणार या ठिकाणी? 17. ऑप्शन नंबर 2. मोठी विचारली असते तर 21 नंतर 23 नंतर 25 ही असली असती आपली मोठी विषम संख्या. क्लिअर आहे? समजलंय? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 किलोग्राम आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले असता त्यांच्या वजनाची सरासरी 36 किलोग्राम होते तर शिक्षकाचे वजन किती? जर एक जण नवीन आला ना तर त्यासाठी आपल्याकडे एकदम बेस्ट ट्रिक आहे. तो सोडून किती जण आहेत ते घ्यायचं. किती जण आहेत? 35 गुणिले सरासरीमध्ये काय बदल झाला? सरासरीमध्ये काय बदल झाला? 35 ची झाली 36. 1 चा बदल आहे. एक सरासरी वाढली ना, 35 ची 36 झाली, वाढली म्हणून प्लस नंतरची जी सरासरी आहे ते घेऊन टाकायची. 35 गुणिले 1 35 अधिक 36. 35 आणि 35 17 ने 71. म्हणजे त्या वर्ग शिक्षकांचं वजन किती असणार? 71 किलोग्रॅम. ऑप्शन नंबर 3. किंवा तुम्ही असंही काढू शकता 35 गुणिले 35 हे सर्व मुलांचं आणि 35 आणि 36 शिक्षक आल्यामुळं सगळ्यांची सरासरी 36. 36 गुणिले 36 यांच्या बेरजेमधून 35 गुणिले 35 वजा केलं 71च भेटणार. 36 चा वर्ग वजा 35 चा वर्ग बरोबर किती? 71. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. सेम टाईपचा प्रश्न आहे, आता तुम्ही सोडवायचा आहे.
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकाचे वय किती? सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. सेम त्याच प्रकारचा आहे. सेम तीच ट्रिक यूज करायची. अशा प्रकारच्या कोणत्याही गणिताला जी मगाची ट्रिक यूज केली ती करायची. चला काय लिहायचं उत्तर? एक जण आला ना, एक सोडून किती जण आहेत पहिले? 40 घ्यायचं. गुणिले सरासरीमध्ये काय बदल झालाय? 10 ची 11 झाली, 1 चा बदल 1 घ्यायचं. वाढले म्हणून प्लस नंतरची जी सरासरी आहे ती घेऊन टाकायची. 40 एके 40, 40 आणि 10 50 आणि 1 51. मग आता वर्ग शिक्षकाचं वय किती येणार? 51 वर्ष. ऑप्शन नंबर 1. क्लिअर? समजलंय? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जर P आणि Q यांची सरासरी 20 आहे, Q आणि Y यांची सरासरी 25 आहे व P, Q आणि Y यांची सरासरी 23 आहे, तर P ची सरासरी किती असेल? P ची किंमत किती असेल? आता P, Y, Q, P अधिक Y किंवा P अधिक Q अधिक Y यांची सरासरी 23 आहे. म्हणजे त्या तिघांची एकूण बेरीज किती येणार? 23 त्रिक 69. P, Y, Q यांची बेरीज आहे 69. आपल्याला P ची किंमत काढायची म्हणजे Q आणि Y ची किंमत ह्याच्यातून वजा करायची. मग Q आणि Y ची सरासरी आहे 25. मग Q आणि Y ची एकूण बेरीज किती असणार? 50. ते ह्याच्यातून वजा केलं. राहिलं किती? 19. 19 काय असणार? P ची किंमत. क्लिअर? समजलं सगळ्यांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 25 ते 45च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती? मूळ संख्यांची सरासरी काढायला काही ट्रिक नाही. मूळ संख्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील, लक्षातच ठेवाव्या लागतील. आता 25 नंतरची मूळ संख्या, 25 नंतर 27 नसणार. कोणती असणार? 29. त्यानंतर 31, 33 नसणार, 35 नसणार. कोणती असणार? 37, 39 नसणार. त्यानंतर 41, 43, 45 नाहीये. आता ह्या सगळ्यांची करा बेरीज. 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 20 आणि 1 21, 2 हातचे, 2 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 8 18. किती आली सगळ्यांची बेरीज? 181. किती संख्या आहेत एकूण? 5 संख्या आहेत. 1 2 3 4 5. मग 181 ला 5 ने भाग द्या. आता 5 ने भाग द्यायचा असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. छेदस्थानी काय करायचे? 10. 10 करण्यासाठी 2 ने गुणलं. इथं पण 2 ने गुणून टाका. बे एक बे, बे आठी 16. एक हातचा बे एक बे आणि 1 3. किती आलं? 362. छेदस्थानी 10 आहे. एक अंक सोडून पॉइंट देऊन टाका. 36.2 ही असणार सरासरी. 36.2 ऑप्शन नंबर 4. कळलं? कोणत्याही संख्येला 5 ने भाग द्यायचा असेल तर अंशातल्या संख्येला 2 ने गुणायचं, एक अंक सोडून पॉइंट देऊन टाकायचा. कोणतीही संख्या असेल, कोणतीही. कळलं? 5 ने भाग द्यायची ट्रिक. समजले का सगळ्यांना? चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचंय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? सरासरी काढायची. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 ही यांची सरासरी ही 80 ते 160 यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे ह्या दोघातला फरक किती आहे? बेरीज करा. 18 9 27. 270 भागिले 2 वजा इकडं 8 16 आणि 8 24. 240 भागिले 2. 2 ने भाग दिलं 120. 2 ने भाग दिलं बे एक बे, बेत्रिक 6, बे पंच 10. 135 आणि 120 मध्ये कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. म्हणजे 15 ने काय असणार? जास्त असणार यांची सरासरी. क्लिअर? एकदम सोप्या पद्धतीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या